हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार। तर आज मी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे, स्वामीनारायण टेम्पल। तर तुम्ही शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप न करता। तर यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्वामीनारायण टेम्पल कुठे आहे, तिथे काय आहे, बघण्यासारखं काय आहे तिकडे, हे तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहात। तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। स्वामीनारायण मंदिर हे गुलाबी व लाल दगडामध्ये कोरलेले आहे। हे मंदिर पुणे येथे नरे गावामध्ये स्थित आहे। आम्ही नरे गावामध्ये आलेलो होतो तेव्हा आम्ही संध्याकाळी 4 वाजता तिथे पोहोचलो होतो आणि मंदिरामध्ये सायंकाळी पाहण्यासाठी परिसर खूप छान आहे आणि तिथे स्वच्छतागृह आहे। ह्या मंदिराच्या बाजूला पार्किंगसाठी खूप मोठा परिसर आहे। पार्किंगसाठी कोणतीही फी आकारली जात नाही, पूर्ण पार्किंग मोफत आहे। धूम्रपान, शॉर्ट कपडे, पाळीव प्राणी हे त्यांना अलाउड नाही। इकडे रात्रीचा व्ह्यू हा बघण्यासारखा आहे। 2 वर्षाच्या कालावधीमध्ये बांधकाम पूर्ण झाले आहे। मंदिराचे बांधकाम 2017 मध्ये झाले आहे। मंदिर 140 खांबावर उभारले आहे। मंदिर 33,000 स्क्वेअर फूट मध्ये उभारले आहे। स्वामीनारायण मंदिराची आरती सकाळी 7:30 वाजता होते व संध्याकाळी आरती 7 वाजता होते। जर तुम्ही पुण्यामध्ये आलात तर ह्या मंदिराला अवश्य भेट द्या। खरोखर हे मंदिर खूप सुंदर आहे। मंदिरामध्ये पूर्ण बांधकाम हे कोरीव असल्यामुळे मूर्त्या सुद्धा तिकडे खूप कोरीव आहेत आणि मंदिरामध्ये आतमध्ये गणपतीची मूर्ती, परत विष्णू नारायण, परत तर विठ्ठल रुक्माई आणि कृष्ण या सगळ्याच्या खूप सुंदर मूर्त्या आहेत। देवदेवतांच्या मूर्त्या कोरीव पद्धतीने काम केलेल्या तिथे आहेत। खूप बघण्यासारखं खूप छान आहे तिथे। आणि हा बघा आजूबाजूचा बाहेरचा परिसर आहे, खूप मोठा परिसर आहे। इकडे संध्याकाळ झाली असल्यामुळे लाइटिंग मंदिराला केलेली होती। खूप सुंदर पद्धतीची लाइटिंग दिसत आहे तिथे आणि मंदिराचा परिसर बघा तुम्ही, किती छान वाटत आहे। खूप मोठा परिसर आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला हा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ माझा शेअर करा, सबस्क्राइब करा, कमेंट करा आणि आवडल्यास नक्की लाईक करा। थँक यू।